श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की काट्याच्या झाडाला हात लावला तर काटे टोचणार आहेत. समर्थ म्हणतात की काट्याच्या झाडाला हात लावला तर काटे टोचणार आहेत आणि फुलांच्या झाडाला हात लावला तर मऊसूत फुलं हाताला लागणार आहेत आणि फुलांच्या झाडाला हात लावला तर मऊसूत फुलं हाताला लागणार आहेत, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की खडकाळी रस्त्यामधून जर चालत राहिलो तर आपल्याला पायाला खडक टोचणार आहेत. खडकाळी रस्त्यातून आपण चालत राहिलो तर आपल्या पायाला खडे टोचणार आहेत, आपला पाय वाकडा पडणार आहे. पण जर आपण मऊसूत डांबरी रस्त्यावरून चालत राहिलो तर आपला प्रवासही उत्तम होणार आहे आणि पायाला खडकही टोचणार नाही, तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की जर आपण कोळशाला हात लावला तर हात काळे होणार आहेत. समर्थ म्हणतात की जर आपण कोळशाला हात लावला तर आपले हात काळे होणार आहेत, पण जर आपण चंदनाला हात लावला तर आपल्या हाताचा सुगंध येणार आहे. पण आपण जर चंदनाला हात लावला तर आपल्या हाताला सुगंध येणार आहे, तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. मग समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या. आपण जर वाईट कर्म करणाऱ्या लोकांमध्ये जर बसलो तर आपल्यामध्येही तो गुण येणारच आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आपण जर रागराग मत्सर अहंकार करणाऱ्या लोकांमध्ये बसलो तर आपल्यामध्येही अहंकार आणि रागरागच येणार आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आपण जर अवगुण करणाऱ्या लोकांमध्ये बसलो तर आपल्यामध्येही अवगुणच येणार आहेत आणि आपण जर चांगले विचार करणाऱ्या, सत्कर्म करणाऱ्या आणि सर्वांचं हित चितणाऱ्या लोकांमध्ये बसलो तर आपल्यामध्येही तीच गुण येणार आहेत, आपल्यामध्येही चांगल्या विचाराचा सुगंधच येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कुठल्या रस्त्याने जायचं हे तुम्ही ठरवा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. चांगल्या रस्त्याने जायचं की वाईट रस्त्याने जायचं हे तुम्ही ठरवा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कारण चांगल्या रस्त्याने गेलं तर आपल्याला पुढचा प्रवास उत्तमच आहे आणि वाईट रस्त्याने गेलो तर पुढचा प्रवास वाईटच आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.